नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेस अकॅडमीतर्फे मी डॉक्टर वंदना कारखेले आपणा सर्वांचे स्वागत करत आहे। 1 जूनपासून स्पेस अकॅडमी या ठिकाणी मराठी व्याकरणाची ऑनलाईन बॅच सुरू होत आहे। आपणा सर्वांनी त्या बॅचचा जरूर लाभ घ्यावा। व्हीजेएस ई स्टडी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण पूर्वी एकदा संवाद साधलेलाच आहे। आता पुन्हा एकदा आपण मराठी ऑब्जेक्टिव्ह या विषयाच्या तयारी संदर्भात बोलणार आहोत। थोडक्यात माझा परिचय करून देते। 2016 साली मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी सुरू केली। त्यानंतर PSI आणि एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदांवर माझी 2017 साली निवड झाली। त्यानंतर 2018 साली मी असिस्टंट इंटेलिजन्स ऑफिसर या पदावर रुजू झाले आणि 2019 राज्यसेवा माध्यमातून माझी DYSP ACP या पदावर निवड झाली। आता कुठल्याही विषयाचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा त्या विषयाचा सिलेबस आपल्याला माहिती आहे का हे खूप महत्त्वाचं असतं। तर बघूयात आपण मराठी या संदर्भातील सिलेबस। राज्यसेवा मुख्य परीक्षा। बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 800 गुणांसाठी घेतली जाते। प्रश्नपत्रिकांची संख्या असते 6, म्हणजेच 4 GSचे पेपर आणि 2 लँग्वेजचे पेपर। त्यामध्ये लँग्वेजचा एक असतो डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आणि एक असतो ऑब्जेक्टिव्हचा पेपर। जर डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्याची काठिण्य पातळी आहे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, म्हणजेच 12वीच्या लेव्हलची। त्यासाठी एकूण गुण आहेत 100, वेळ 3 तास। आता या 100 गुणांचं बायफर्केशन केलं तर मराठीला 50 गुण आणि इंग्रजीला 50 गुण असे त्या ठिकाणी गुण विभागलेले असतात। 3 तास वेळ असतो आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे पारंपरिक किंवा वर्णनात्मक, त्यालाच आपण डिस्क्रिप्टिव्ह असे म्हणतो। आता मराठीचे जे 50 गुण आहेत त्यामध्ये कसं मार्कांचं डिव्हायडेशन केले बघूयात। बघा, निबंध लेखन आहे 2 पैकी एका विषयावर सुमारे 400 शब्द। त्यानंतर भाषांतर, इंग्रजी उतार्याचे मराठीत भाषांतर सुमारे अर्धे पान किंवा 2 परिच्छेद आणि सारांश लेखन। आता या 3 मुद्द्यांचं मार्कांचं डिव्हायडेशन दिलेलं नाहीये, सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं नाहीये। परंतु 3-4 वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर निबंध 25 मार्कांसाठी असतो, भाषांतर 15 मार्कांसाठी आणि सारांश लेखन 10 मार्कांसाठी। ओके, तर आता या वेटेजनुसार आपण टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे। पहिल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की डिस्क्रिप्टिव्हची तयारी कशा पद्धतीने करायची। आता मराठी व इंग्रजी ऑब्जेक्टिव्हचा जो पेपर आहे त्यासाठी गुण आहेत 100, काठिण्य पातळी आहे पदवी म्हणजे डिग्रीच्या लेव्हलचे क्वेश्चन्स असतील, वेळ आहे 1 तास आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी किंवा त्यालाच आपण MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असे म्हणतो। आता आपण मराठी व्याकरण या विषयावर सविस्तर बोलणार आहोत। बघा, त्यासाठी एकूण 50 गुण आहेत आणि सिलेबसमध्ये कोणकोणते घटक मेन्शन केलेत: म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द, शुद्ध लेखन, विरामचिन्हे, आकलन, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे इत्यादी। आता हा इत्यादी हा शब्द आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की सिलेबसमध्ये जे पॉइंट मेन्शन केलेत त्याशिवाय इतरही अनेक घटक आहेत की ज्यांवरती प्रश्न विचारले जातात। आता ते घटक म्हणजे कोणते? समास आहे, सिद्ध व साधित शब्द, वाक्य, वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर, संधी, शब्दशक्ती, शब्दांच्या जाती, वर्णमाला, वाक्य पृथक्करण। ओके, तर एवढे सगळे इतर घटक आहेत की ज्यांवरती प्रश्न विचारले जातात। त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यातूनच आपल्याला कळणार आहे की सिलेबसच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या घटकांवर प्रश्न विचारले जातात। आता जर कंबाईन मुख्य परीक्षेचा विचार केला तर आपण त्याची संरचना एकदा बघून घेऊ। त्यासाठी एकूण 400 गुण आहेत। पूर्वी 200 गुणांसाठी घेतली जायची, आता परीक्षा पद्धतीमध्ये बदल झालाय, 400 गुणांसाठी कंबाईनची मुख्य परीक्षा घेतली जाते। पहिला जो पेपर आहे तो 3ही एक्झामसाठी कॉमन असतो, म्हणजे PSI, STI, असिस्टंट या 3ही एक्झामसाठी संयुक्त पेपर घेतला जातो। 200 गुणांसाठी आहे, त्यात मराठी 100 गुण, इंग्रजी 60 गुण, सामान्य ज्ञान 40 गुण। आता जर या मार्कांकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की 50% वेटेज मराठीला आहे।
यातूनच तुम्हाला मराठी ऑब्जेक्टिव्हचं महत्त्व अधोरेखित होते. पेपर क्रमांक 2 जो आहे तो स्वतंत्र असतो, म्हणजे PSI साठी वेगळा, STI साठी वेगळा, असिस्टंटसाठी वेगळा. त्यासाठी 200 गुण आहेत. तर मराठी ऑब्जेक्टिव्हचा जर सिलेबस बघितला कंबाईनसाठीचा, तर त्यामध्ये काय मेन्शन केलंय? सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे आणि इत्यादी दिलंय बघा. मग राज्यसेवेच्या बाबतीत इत्यादी हा घटक बघताना आपण जे कोणते टॉपिक बघितले ते सगळे या ठिकाणी असतात, म्हणजे त्यांवरती प्रश्न विचारले जातात. आता आपण मराठी व्याकरण राज्यसेवा 2019चा मुख्य परीक्षेचा पेपर 2 जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो बघणार आहोत. त्यातले काही प्रश्न बघणार आहोत. त्यासाठी काय लॉजिक वापरायचं किंवा इलिमिनेशन मेथड म्हणजे काय, कमी वेळेत उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, किंवा मल्टी सेंटेन्स क्वेश्चनमधील 1-2 वाक्य माहीत नसतील तरी एखाद्या वाक्यावरून उत्तर कसं काढायचं हे आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला आपण बघूयात की राज्यसेवा 2019 ऑब्जेक्टिव्ह मराठी ऑब्जेक्टिव्हचा जो पेपर होता त्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आले होते. 1 नंबरला तुम्हाला दिसतंय वाक्य, वाक्यप्रकार, वाक्य रूपांतर. यावरती 7 प्रश्न आलेत. म्हणजे बघा, फक्त एकच टॉपिक तुम्हाला 7 मार्क्स मिळवून देणार आहे. मुख्य परीक्षेला एका मार्कांसाठी जी भयंकर कॉम्पिटिशन चालली असते त्या ठिकाणी जर तुम्हाला एक टॉपिक 7 मार्क्स देत असेल तर तुमच्यासाठी त्याचा अभ्यास करणं आणि बरोबर उत्तर येणं किती महत्त्वाचं आहे बघा. म्हणींवरती 4 प्रश्न आले होते. वाक्प्रचार, वाक्यपृथक्करण, समास यांवर प्रत्येकी 3 प्रश्न आले होते. शब्दसिद्धी 3, समानार्थी विरुद्धार्थी शब्द 2, संधी 2, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द 2, उभयान्वयी अव्यय 2. बाकी नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय या शब्दांच्या जाती आहेत त्यांवर प्रत्येकी 1 प्रश्न आला होता. केवल प्रयोगी अव्यय, सामान्य रूप, वर्णमाला, शुद्ध लेखन, भाषेचा उगम यांवरही 1 प्रश्न आला होता. असे हे 45 प्रश्न आणि उतार्यावरील प्रश्न असे 5 प्रश्न मिळून 50 प्रश्न राज्यसेवा 2019 मध्ये आले होते. आता आपण काही प्रश्न बघूयात की लवकर कमीत कमी वेळेत उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं. म्हणजे 100 गुणांचा प्रश्न पत्रिका आहे. त्यामध्ये 100 प्रश्न आहेत आणि वेळ मात्र 1 तास आहे. म्हणजे एका प्रश्नासाठी 1 मिनिट सुद्धा आपल्याला भेटत नाही. मग जर आपण मराठीचे 50 प्रश्न पटपट सोडवले तर इंग्लिशसाठी आपण अधिक वेळ देऊ शकतो. कारण की आपल्याला इंग्लिशचे प्रश्न थोडेसे अवघड जातात. मराठी ही आपली मातृभाषा असल्यामुळे आपण पटकन उत्तर काढून इंग्लिशसाठी जास्त वेळ देऊ शकतो. आता प्रश्नपत्रिकेतील A सेट मधील हे क्वेश्चन्स आहेत बघा. त्यातील जर 21 नंबरचा प्रश्न बघितला तर तो आहे म्हणी व त्यांचे अर्थ योग्य जोड्या जुळवा. आता प्रश्न बघा, पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला दिसतंय ए कशात काय नी फाटक्यात पाय म्हण दिली आहे आणि त्यांचे अर्थ समोरच्या कॉलम मध्ये दिलेत. आता जर या म्हणीचा अर्थ मला माहिती असेल, म्हणजेच ए ला जर 3 ही जोडी जुळते हे मला माहिती आहे, म्हणजे वाईटात आणखी वाईट घडणे. मग मी ऑप्शन बघेल, काय दिसतंय मला, ओके. सेकंड ऑप्शन मध्ये काय दिसतंय, ए ला 3 ही जोडी जुळालेली आहे. मग जर बाकीच्या पर्यायांमध्ये कुठल्याच पर्यायात ए ला 3 ही जोडी दिलेली नाहीये, म्हणजेच काय, माझं उत्तर कन्फर्म होतंय की सेकंड ऑप्शन माझं उत्तर असणार आहे. तरी पण एकदा कन्फर्म करण्यासाठी मी बघणार आहे की काडी चोर तो माडी चोर कुणासोबत जोडी जुळेल. तर मग क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे यासोबत ती जोडी जुळत आहे, म्हणजेच काय, बी ला 1. मग माझं उत्तर कन्फर्म झालं की सेकंड ऑप्शन करेक्ट आहे आणि मग मी पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहे. म्हणजे फक्त 1 किंवा 2 म्हणी बघून मी उत्तर काढू शकते आणि पुढच्या प्रश्नाकडे लगेच जाऊ शकते, म्हणजे माझा वेळ वाचणार आहे.
23 नंबरचा प्रश्न बघा, योग्य जोड्या जुळवा आहे आणि त्याच्यात क्रियापदांवरती प्रश्न विचारलात. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, सहाय्यक क्रियापद, साधित क्रियापद यांविषयी विचारलंय. आता होतं काय की कर्म वाक्यामध्ये आहे की नाही याबद्दल नेहमी आपलं कन्फ्युजन होत असतं. मग आता हे कन्फ्युजन होत आहे तर मग ए आणि बी आपण बाजूला ठेवू. मग जर मी सी हे सहाय्यक क्रियापद, मग त्याची जोडी कुणासोबत जुळते हे बघितलं तर सहाय्यक क्रियापद म्हणजे आपल्याला माहिती असतं काय, तर संयुक्त क्रियापदामध्ये धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद यांना मिळून संयुक्त क्रियापद बनत असतं. मग सी ची जोडी 4 सोबत जुळते. म्हणजेच काय, क्रीडांगणावर मुले खेळू लागली. यामध्ये खेळू आहे धातू साधित, लागली आहे सहाय्यक क्रियापद, म्हणजे सीला 4. तर मग सीला जर मी बघितलं तर फक्त फर्स्ट ऑप्शन असा आहे की ज्यामध्ये सीला बरोबर जोडी जुळालेली आहे. म्हणून मी फर्स्ट ऑप्शन टिक करून पुढे जाणार आहे. म्हणजे फक्त एकच घटक बघून मी उत्तरापर्यंत पोहोचू शकते. पुढचा प्रश्न बघा, 25 नंबरचा आहे. या ठिकाणी वाक्य पृथक्करणाच्या जोड्या विचारल्यात. आता समजा मला विधेय विस्तार, उद्देश विस्तार ओळखायला कठीण जातंय किंवा उद्देश म्हणजे करता हे पण मला आठवत नाहीये, पण क्रियापद मात्र मला पक्का आठवतंय. म्हणजे क्रियापद आपल्याला माहीतच असतं की शक्यतो वाक्याच्या शेवटी क्रिया पूर्ण करणारा आलेला शब्द म्हणजे क्रियापद. ओके, तर मग या ठिकाणी 3 ही जोडी कुणासोबत जुळते बघूयात. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. तर मग या ठिकाणी खेळला हे क्रियापद असणार आहे, बरोबर. तर मग मी ABCD मध्ये जर बघितलं तर चांगला खेळला असं दिलंय डी समोर. तर मग डीला 3 ही जोडी जुळते आणि मग ऑप्शन्समध्ये जर मी बघितलं तर थर्ड ऑप्शनमध्ये दिसतंय डीला 3. म्हणजेच तिसरा ऑप्शन निवडून मी पुढे जाणार आहे. ओके, मग जर विधेय विस्तार, उद्देश विस्तार या गोष्टी जरी मला माहीत नसतील तरीही मला उत्तर काढता येते. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नाम या शब्दजातीबद्दल प्रश्न आहे. मल्टी सेंटेन्स क्वेश्चन आलाय. ए मध्ये दिलंय नाम हा शब्द वस्तुवाचक नाही. ओके, आता आपल्याला माहिती असतं की वस्तूला आपण कुठल्या ना कुठल्या वस्तूला काही ना काही नाव दिलंच असतं. टेबल, फॅन, खुर्ची ही सगळी नावं आपण वस्तूंना दिली आहेत. मग नाम हा शब्द वस्तुवाचक नाही हे कॉमन सेन्सनी आपल्याला कळतंय की ते वाक्य चुकीचं आहे. ओके, मग पुढचं बघा. नाम ही शब्दजाती विकारी आहे. विकार होताना नामाचे सामान्य रूप होते. नाम या शब्दातून प्राणी, पदार्थ व त्याच्या ठाईचे धर्म या सर्वांचा बोध होतो. ओके, मग पहिलं वाक्य बरोबर नाहीये हे आपल्याला माहिती. मग पहिला ऑप्शन आपला गेला. ओके, दुसऱ्यामध्ये काय दिलंय, फक्त ए आणि सी बरोबर, तोही ऑप्शन आपला गेला. तिसरा ऑप्शन काय दिसतोय, फक्त बी आणि सी बरोबर. ओके, मग जर आता तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये बघा, तिसऱ्यामध्ये दिले बी आणि सी बरोबर, चौथ्यामध्ये दिले फक्त सी बरोबर, ए आणि बी चूक. म्हणजे सी बरोबर हे तर कन्फर्म झालं आपलं. मग फक्त बी सेंटेन्स बघायचं. नाम ही शब्दजाती विकारी आहे. विकार होताना नामाचे सामान्य रूप होते. बरोबर आहे की चूक, तर हे वाक्य बरोबर आहे. म्हणजेच काय, थर्ड ऑप्शन करेक्ट आहे, बी आणि सी बरोबर. म्हणजेच तिसरा ऑप्शन निवडून मी पुढे जाणार आहे. ओके, मग या ठिकाणी सी हे वाक्य वाचण्याची गरजच पडत नाही, कारण की ऑप्शनवरूनच आपल्याला कळते की सी बरोबर आहे. ओके, आता उपसर्गांच्या बाबतीत प्रश्न विचारलाय. बघा, पहिलं वाक्य दिलंय, उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ असतो. उपसर्गामुळे शब्दाचा अर्थ बदलतो. उपसर्ग हे शब्दाच्या शेवटी येतात. आता जर ए आणि बी या वाक्यांबद्दल मला कन्फ्युजन आहे, कळत नाहीये बरोबर दिलेत की चुकीची दिलेत. मग मी सी वाक्य वाचते. उपसर्ग हे शब्दाच्या शेवटी येतात. आता हे जर मला कन्फर्म माहिती असेल की उपसर्ग हे शब्दाच्या पूर्वी येतात, प्रत्यय हे शब्दाच्या शेवटी येत असतात. ओके, मग सी हे वाक्य चुकीचं आहे हे मला कन्फर्म माहिती आहे. मग आता मी पर्याय बघते. पहिल्या ऑप्शनमध्ये दिले वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. ऑप्शन कट झाला कारण की सी चुकीचा आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिले ए व सी बरोबर, ऑप्शन कट.
चौथ्या ऑप्शनमध्ये दिलंय बी व सी बरोबर, ऑप्शन कट. म्हणजेच काय, उरला ऑप्शन थर्ड. म्हणजे ए आणि बी वाक्य माहीत नसेल तरीही मी सी या वाक्यावरून उत्तर काढू शकते. ओके. पुढचा प्रश्न बघा, स्वरांचे प्रकार व त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या जुळवा असा प्रश्न दिलाय. दीर्घ स्वर म्हणजे जर मला माहीत असेल की स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ म्हणजे ए ला 3, मग फक्त पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शनमध्येच ए ला 3 अशी जोडी दिली, म्हणजे तिसरा चौथा ऑप्शन कट होतोय. मग फक्त बी ला काय दिसतंय, पहिल्या दुसऱ्यामध्ये 2 आणि 4 दिसतंय. मग मी फक्त बी बघितलं, संयुक्त स्वर 2 स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर, म्हणजेच काय, बी ला चौथी जोडी बरोबर बसते. म्हणजेच सेकंड ऑप्शन हे माझं उत्तर आहे. ओके. म्हणजे 2च जोड्या बघून मी पुढच्या प्रश्नाकडे वळू शकते. आता हा जो प्रश्न आहे बघा, समानार्थी शब्द विचारलाय. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? ABCD दिले, इंदू, रजनीनाथ, सुधाकर, हिमांशू. आता अशा प्रश्नामध्ये मात्र लॉजिक किंवा इलिमिनेशन मेथड लागणार नाहीये. आपल्याला पक्क माहिती पाहिजे की चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते. तर मग समोर जे दिसतात ABCD मध्ये ते तर आहेतच. ओके. म्हणजे इंदू, रजनीनाथ, सुधाकर, हिमांशू हे तर आहेतच. परंतु शशी, शशांक, सोम, निशानाथ हे पण चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. हे सगळे आपल्या पाठ असले पाहिजेत. आता आणखी कोणते समानार्थी शब्द आहेत की ज्यावर आयोग सारखा प्रश्न विचारतो ते मी तुम्हाला सांगते, नोट डाऊन करून घेऊ शकता. सूर्य आहे, अश्व, गज, कमळ, सिंह, मरकट, भुंगा, पाणी, दूध, विद्युत हे सर्व शब्द आहेत की ज्याच्यावरती सारखे सारखे प्रश्न विचारले जातात. या शब्दांचे सर्व समानार्थी शब्द आपल्याला माहिती असले पाहिजेत, पाठ असले पाहिजेत. ओके. आता म्हणी आणि त्यांच्या अर्थाच्या जोड्या जुळवायला सांगितल्यात. ओके. आता यात काय दिसतंय, दाम करी काम म्हणजे काय, पैशाने सर्व कामे साध्य होतात. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये मला दिसतंय की ए ला 3 जोडी आहे. ओके. मग ऑप्शनमध्ये मी बघितलं की बी ला 4 जोडी आहे, म्हणजे मला बी वाचायची गरज नाही आहे. मग मी सी वाचणार, कोल्हा काकडीला राजी. काय असतं त्याचा अर्थ, क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. म्हणजे सी ला 2 ही जोडी जुळते, तर माझा थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. ओके. आता हा प्रश्न बघा, पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण ढग दाटून आले आहेत. वाक्य संकलन प्रकार विचारलाय. ऑप्शन आहेत संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य, यापैकी नाही. आता अशा प्रश्नामध्ये आपल्याला एक्झॅक्ट उत्तर माहिती पाहिजे तरच उत्तर निवडायचे, किंवा स्किप केलं तरी चालतं. कारण की अशा प्रश्नाचं अंदाजे उत्तर लिहिलं तर चुकण्याची शक्यता जास्त असते. कारण की या ठिकाणी मात्र आपण काही लॉजिक लावू शकत नाही. आता या ठिकाणी एक्झॅक्ट माहिती पाहिजे की कारणबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, किंवा गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, आणि गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार कोणता असतो. हे जर आपल्याला माहिती असेल तर त्याचं उत्तर काय आहे हे आपल्याला कळेल. ओके. तर अशा पद्धतीने हे थोडेसे काही प्रश्न होते की जे तुम्हाला सांगावेत, हे महत्त्वाचे आहेत. हे त्यामुळे मी तुमच्याशी हे सगळं शेअर केलं. तर मग तुम्ही जी 1 जूनपासून बॅच सुरू होतीये ती जॉईन करू शकता. तुम्हाला अधिकाधिक अशा ट्रिक्स समजतील. आणि आमच्या बॅचची वैशिष्ट्य अशी आहेत की 30 किंवा 35 दिवसांमध्ये आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत, की ज्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि कंबाईन म्हणजे PSI STI असिस्टंट या परीक्षेची सर्वंकष तयारी करून घेतली जाणार आहे. सोमवार ते शुक्रवार लेक्चर होतील. संध्याकाळी 5:45 ते 5:45 या वेळेत दररोज लेक्चर होतील. लेक्चरमध्ये तुम्हाला झूम ॲप्लिकेशनवर प्रेझेंटेशन शेअर करून तुम्हाला लेक्चर घेण्यात येतील. आणि जे प्रेझेंटेशन शेअर केलंय त्याची PDF फाईल लगेच तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर सेंड करण्यात येईल. म्हणजे तुमच्याकडं लेक्चर झाल्यावर तुमच्या नोट्स रेडी असतील. तर मग अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. मी स्वतः डॉक्टर वंदना कारखेले DYSP ACP या कोर्सला मार्गदर्शन करणार आहे. तर या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.